मी रुपाली। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या टॉप 10 ताज्या घडामोडी। साताऱ्यात महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विरोधकांकडून राजकारण सुरू आहे। यात रणजित सिंह निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे नाव गोवण्याचा निंदनीय प्रयत्न झाला आहे। असले निंदनीय राजकारण सहन करणार नाही, त्याला उत्तर देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामराजे यांचे नाव न घेता ठणकावून सांगितले। जालन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण आणि भाजप जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांच्यामध्ये तासभर युतीबाबत चर्चा। साताऱ्यात लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण वाई तालुक्यातील पसरणी येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, राधाबाई साबळे आदी उपस्थित होते। बीडच्या धारूर शहरातील SBI बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी बालकाच्या मदतीने 50,000 रुपयांची चोरी मोठ्या शिताफीने केली आहे। चोरटे चोरी करून अवघ्या 2 मिनिटांमध्ये पसार झाले। काँग्रेसमधील हलक्या कानांच्या लोकांमुळे मला पक्ष सोडावा लागला, मंत्री माणिकराव कोकाटे यांची धुळ्यात प्रतिक्रिया। धुळ्यात मोबाईल फोनवरून व्हिडिओ चॅटचा वापर करून फोटो काढून अश्लील चॅट करून करायचा ब्लॅकमेल। महिलेला धमकावल्याप्रकरणी व खंडणी प्रकरणी कारवाई। शिंदखेडा तालुक्यातील देगाव गावातून बागलेला अटक करण्यात आली। बुलढाणा येथील ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा घाटात शिवशाही बसचे ब्रेक फेल, मोठा अनर्थ टळला। तर पाठीमागून येणाऱ्या चारचाकीला धडक। अपघातात बसमधील प्रवासी सुखरूप बचावले असून काहींना किरकोळ दुखापत झाली, मात्र बस व चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। नाशिकच्या हॉटेल शिवगंगा उड्डाणपुलावर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने ट्रॅव्हल्स येऊन धडक दिल्याने यामध्ये 3 गाड्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान। मुंबई गोवा महामार्गावर राजेवाडी फाटा येथे भले मोठे खड्डे पडल्याने अपघाताची मालिका दिवसेंदिवस सुरू आहे। रात्री एका कारने ॲम्ब्युलन्सला मागून धडक दिली। या अपघातात कार चालक किरकोळ स्वरूपाचा अपघात होता। भविष्यामध्ये तिथे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। तालुक्यात पालखेड, खडकसुकेने, मोहाडी, नानाशी, दिंडोरी, वरखेडा, मातेरेवाडी, बोपेगाव परिसराला शनिवारी पुन्हा पावसाने झोडपून काढले आहे। 3 ते 4 दिवसांपासून पाऊस होत आहे। द्राक्ष बागांमधून पाणी वाहत असल्याने नुकसान झाले आहे। टोमॅटो, सोयाबीन, मका, भात आदी पिकांचा हातातोंडाचा घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झाली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।